नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीतील अध्याय 5 कर्मसन्यास योग यामधील 59च्या पुढील ओव्या घेऊयात. आजच्या ओव्यांमध्ये आत्मनिष्ठ पुरुष हा कर्मफलाचा त्याग करून अढळ शांती प्राप्त करून घेतो आणि आत्मनिष्ठ नसलेला पुरुष वासनेने प्रेरित होऊन फलासक्त होऊन बद्ध होतो. हा संवाद भगवान श्रीकृष्ण आणि पार्थ म्हणजेच अर्जुन यामध्ये कशा प्रकारे होतो हे आज आपण इथे पाहणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करती चित्त देऊनी, परी ते नैष्य कर्मापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीची या ठाऊनी देही, तया अहंकाराची सेच नाही. म्हणूनी कर्म करिता पाही चोखाळले, आगा करीते नवीन कर्म, तेची ते नैष्य कर्म. हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. आता शांत रसाचे भरिते, सांडित आहे पात्राते. जे बोलणे बोला पुरते, बोलाविले येथे इंद्रियांचा पांगू. जया फिटला आहे चांगू, तयासीची आंथी लांगू. परिसावाया हा असो अति प्रसंगू, न संडीपा कथा लांगू. होईल श्लोक संगती भंगू म्हणोनिया. जे मना आकाळिता कुवाडे, घाघूसिता बुद्धी नातुडे. ते दैवाचे निसुरवाडे, सांगे वेल तुझ जे शब्दातीत स्वभावे. जे बोलांची जरी फावे, तरी आनिके काय करावे. कथा सांगे हा आरती विशेषू श्रोतियांचा. जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा. परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते, आता प्राप्तांचे चिन्ह पुरते. सांगेन तुझ निवृत्ते चित्त देई. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज इथे म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, सर्व जाणून जे कर्म करणे ते बुद्धीचे कर्म आहे असे समज. ते योगी बुद्धीला पुढे करून मनापासून कर्माचे आचरण करतात, परंतु ते कर्म कर्तेपणाच्या भावापलीकडे असून मुक्त आहेत. कारण बुद्धीपासून देहापर्यंत त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही. म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध झाले आहेत. कर्म करणारा मी आहे असा भाव न ठेवता जे कर्म करणे तेच नैष्य कर्मे होय, हे तत्व गुरुपासून कळते. आता शांत रसाला भरती म्हणून ते कर्म करीत असले तरी शुद्ध झाले आहेत. आता शांत रसाला भरती येऊन तो पात्रातून सांडतो आहे. कारण
बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान बोलले गेले. ज्याच्या इंद्रियांचे दैन्यपण पूर्णपणे नष्ट झाले आहे त्यालाच हे अनुभवाचे बोलणे ऐकण्याचा अधिकार आहे. श्रोते म्हणतात, अहो आता हे विषांतर पुरे, कथेचा संबंध सोडू नका, कारण श्लोकाच्या संगतीत बिघाड होईल. जे मनात समजण्यास कठीण व विचार करूनही बुद्धीला न सापडणारे ते दैवांच्या अनुकूलतेने तुम्ही आम्हाला सांगितले. जे मुळीच बोलता येत नाही ते जर बोलण्यात आले तर आणखी उपाय कशास पाहिजेत. परंतु आता कथा सांगा. श्रोत्यांची ही उत्कंठा जाणून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव माऊली म्हणाले, दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनन करून पुढे तोच ऐका. मग भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे संपूर्ण लक्षण सांगेन, ते तू चांगले लक्ष देऊन ऐक. तरी आत्मयोगे अंथिला जो कर्मफळाशी वीटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी. येरू कर्मबंधे किरटी, अभिलाषाचिया गाठी, कळसला खुंटी फळभोगाच्या. जैसा फळाचिये हवे, तैसे कर्म करी आघवे. मंगना किजेची येणे भावे, उपेक्षी जो. तो जयाकडे वासू पाहे, तेऊती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथे राहे महाबोधू, नवद्वारे देही. तो अस तुची परी नाही, करी तोची न करी काही. फलत्यागी जैसा का सर्वेश्वरू, पाहिजे तव निर्व्यापारू. परी तोची रंची विस्तारू, त्रिभुवनाचा. आता करता ऐसे म्हणिपे, तरी कवने कर्मी न शिंपे. जे हातू पाओ न लिंपे, उदास वृत्तीचा. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे. परी महाभूतांचे दळवाडे, उभारी भले. जगाच्या जीवी आहे, परी कवनाचा काही नोहे. जगची हे होय जाये, तरी शुद्धीही नेने. या जगात जो ज्ञान योगाने संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आला आहे, त्याला घरी बसल्या बसल्या शांती प्राप्त होते. हे अर्जुना, दुसरा जो संसारी कर्माच्या बंधामुळे अभिलाषाच्या दोराने फल भोगाच्या खंटीला बांधला जातो. फलाच्या इच्छेने कर्म करणाऱ्याप्रमाणे तो सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नाही असे समजून फलाची इच्छा सोडतो. तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जे म्हणेल तिथे ब्रह्मज्ञान उभे राहते. एका फळाची इच्छा धरली नाही म्हणजे 9 द्वारे असलेले देहात असूनही तो नसल्यासारखा आहे आणि सर्व कर्मे करूनही त्याने 3 केल्याप्रमाणेच आहेत. जसा ईश्वर अकर्ता आहे, परंतु तोच मायेने त्रिभुवनाचा विस्तार करतो आणि तो कर्ता आहे असे म्हटले तर तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण उदासीन वृत्तीमुळे त्याच्या अवयवांना कसाचाही संसर्ग होत नाही. त्याच्या योगनिद्रेचा मुळीच भंग होत नाही व
त्याच्या अकर्तेपणालाही दोष लागत नाही. असे असूनही जो महाभूतांचे अनेक समुदाय उत्पन्न करतो तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, पण केव्हाही कोणाची आसक्ती धरत नाही. आणि हे जग उत्पन्न होते व लयाला जाते याची त्याला वार्ता देखील नसते. श्रोतेहो, इथे आपल्या श्री ज्ञानेश्वरीमधील 79व्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.